येत्या 15 मार्चला पणजी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण पणजीकरांचं लक्ष लागून राहिलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या 11 मार्चला जाहीर होणाऱ्या निकालानंतर पणजीत बाबुश मोन्सेरात पराभूत झाले तर महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचे महापौर पद अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पणजी महापालिकेच्या महापौर पदासाठी 15 मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे। या निवडणुकीकडे पणजीकरांचं लक्ष लागून आहे। ही निवडणूक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्थितीत होती आहे। सध्या महापालिकेवर बाबुश मोन्सेरात यांच्या गटाचं वर्चस्व आहे। या गटाचे सुरेंद्र फुर्तादो हे महापौर आहेत। मात्र यावेळी दुसऱ्या व्यक्तीला महापौर पद देण्याविषयी बाबुशच्या गटातील अनेक नगरसेवकांचा विचार आहे। बाबुश मोन्सेरात पणजीतून निवडणूक लढवल्यामुळे भविष्यात बाबुशच्या गटातील अन्य कोणाला पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळणं मुश्किल आहे। मोन्सेरात हे विजयी झाले तर इतर इच्छुक राजकीय भवितव्य संपुष्टात येणार आहेत। सध्या बाबुशला पणजीत किती मतं मिळतील याचं गणित सुरू आहे। फुर्तादो यांचा प्रभाव असलेल्या वॉर्डसह त्यांना यापूर्वी मतं मिळालेल्या भागात जर बाबुशला कमी मतदान झालं तर 15 मार्च रोजी होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीत फुर्तादो यांची खुर्ची जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बाबुश मोन्सेरात यांनी पणजीतून निवडणूक लढवण्याची जोखीम पत्करली आहे, पण ते पराभूत झाले तर फुर्तादो यांचेही राजकीय नुकसान होणार आहे।